पाहुयात पुढची बातमी। नागपूर मनपा आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी हीट ॲक्शन कमिटीची बैठक झाली। या बैठकीत नागरिकांना उष्माघातापासून वाचवण्यासाठी अनेक निर्णय घेण्यात आले। उष्माघाताचा सर्वाधिक परिणाम बेघर लोकांवर होतो। उन्हाळ्यात कुणीही उघड्यावर राहू नये याची काळजी घेण्याचं आवाहन मनपा आयुक्तांनी पोलीस विभागाला केलं। सोबतच यावर्षी एक पायलट प्रोजेक्ट म्हणून महानगरपालिका शहरातील ज्या भागात तापमान जास्त आहे त्या भागातील काही घरांमध्ये हीट रिफ्लेक्टिव्ह पेंट सुद्धा लावणार आहे, जेणेकरून घरातील तापमान कमी करण्यास हा पेंट किती सहाय्यक ठरू शकतो हे कळू शकेल। नागपुरातील वाढतं तापमान ही चिंतेची बाब आहे। दरवर्षी उन्हाळ्याच्या हंगामात उष्माघाताचे अनेक रुग्ण आढळतात। अशा स्थितीत हीट वेव्ह ॲक्शन प्लॅन तयार केला जातो। बुधवारी झालेल्या बैठकीत या संदर्भात अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले। युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम अंतर्गत शहरातील अनेक भाग उष्माघात क्षेत्र म्हणून ओळखले गेले आहेत। अशा भागातील काही घरांमध्ये मनपाने यावर्षी पायलट प्रोजेक्ट म्हणून हीट रिफ्लेक्टिव्ह पेंट लावलाय, जेणेकरून घरांचं तापमान किती कमी होऊ शकतं याचा अभ्यास करता येईल। या बैठकीमध्ये सर्व अधिकारी उपस्थित होते आणि याच्यामध्ये सरांनी सूचना दिल्याप्रमाणे मेडिकल फॅसिलिटीमध्ये जे मोठे हॉस्पिटल्स आहेत तिथे कोल्ड वॉर्ड सुरू करावे अशा सूचना देण्यात आलेल्या आहे। आणि ज्या आपल्या महानगरपालिकेच्या एरियामध्ये जे हीट आईसलँड इफेक्ट होतो, म्हणजे ज्या एरियामध्ये तिथलं टेम्परेचर जास्त आहे अशा एरियामध्ये एक नवीनतम म्हणजे ज्या रूफ टॉपमध्ये आपल्याला हीट रेजिस्टंट पेंट लावण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। ते PWD विभागामार्फत करण्यात येईल। दुसरं म्हणजे पाण्याची व्यवस्था ही ठिकठिकाणी करण्याची सूचना देण्यात आलेली आहे। जसं गार्डनमध्ये पाण्याची व्यवस्था करण्यात यावी किंवा आपले रेल्वे स्टेशन आहे, बस स्टेशन्स आहे, अजून आपल्या ऑफिसेस आहेत तिथे पण पाण्याची व्यवस्था जास्तीत जास्त प्रमाणात करण्यात यावी, ह्या सूचना देण्यात आल्या। यासोबतच उन्हाळ्यात कुणीही बेघर व्यक्ती रस्त्यावर राहणार नाही याची खात्री करण्याचे आदेश मनपा आयुक्तांनी पोलिसांना दिले आहेत आणि अशा लोकांना नागपूर मनपानं तयार केलेल्या बेघर निवारा केंद्रात आणण्याच्या सूचना दिल्या आहेत। पोलीस जसं आपण आताच बोलले की सगळ्यात जास्त ज्या बेघर लोक असतात त्यांच्यामध्ये डेथ होण्याचं प्रमाण जास्त असतं उष्माघातामुळे, म्हणून पोलिसांना ह्या सूचना देण्यात आल्या की तुम्ही असे लोक आयडेंटिफाईड करा आणि समाज विकास विभागामार्फत शहरामध्ये असणारे जे निवारा केंद्र आहे किंवा बेघर लोकांसाठी जे केंद्र आहे तिथे त्यांना ठेवावे, जेणेकरून अशा प्रकारचे मृत्यू जास्त प्रमाणात होणार नाही। तसंच ज्या कन्स्ट्रक्शन साईट्स आहेत जिथे उन्हामध्ये ते काम करत असतात तर ते लेबर लोकांसाठी काही सूचना देण्याचं काम पण लेबर कमिशनरमार्फत देण्यात यावं। या अनुषंगाने त्यांना बैठकीत बोलवून पुन्हा गाईडलाईन्स द्याव्या अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत। यासोबतच शहरात कूलिंग पॉईंट्स तयार केले जातील आणि चौकांमध्ये हिरव्या जाळ्या बसवल्या जातील। हीट वेव्ह ॲक्शन प्लॅन समितीच्या बैठकीत इतर अनेक महत्त्वाचेही निर्णय घेण्यात आले।